नाव न सांगता ओळख करून द्या. मी शिंदेवाडी गाव, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर येथून आलेली आहे. माझं 10वीचं शिक्षण साधना इंग्लिश मीडियम स्कूल हडपसर येथून झालेले आहे आणि 12वीचं शिक्षण हुजूर पागा पुणे येथून झालेले. मी BSc ॲग्रिकल्चर केलेलं आहे पूर्ण शरद कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर जैनापूर येथून, जिल्हा कोल्हापूर. ओके. तुम्हाला FSO बद्दल काय माहिती आहे? फूड सेफ्टी ऑफिसर हे पद आहे जे अन्न सुरक्षे संबंधित काम करते. ग्रॅज्युएशन कधी झालं? 2020 ला. त्यानंतर काय केलं? सर MPSC चा अभ्यास केला. MPSC अभ्यास केला. त्याच्यात आतापर्यंत काही ॲग्रिकल्चर सर्व्हिसेस 2022 ची मेन्स दिलेली आहे. मेन्स दिली? हो सर. छंद कुठले तुमचे? सर कुकिंग. कुकिंग. तसं मुलींचा कुकिंग छंद असू शकतो का समजा? असू शकतो सर. हे रेग्युलर रुटीन पण आहे आणि एक छंद म्हणून पण आपण त्याकडे बघू शकतो. म्हणजे नवीन डिशेस ट्राय करणं किंवा क्रिएटिव्हिटी पण एक असू शकतं त्यात. ओके. मग FSO शी कनेक्टेड आहे तुमची बाजू? येस सर. मग तुम्हाला काय वाटतं म्हणजे की घरच्या अन्नावर पण काही नॉर्म्स लावले पाहिजेत? सर खाताना म्हणजे विचार केला पाहिजे. जे आपण शिळं अन्न खातो तर त्यात बॅसिलस सिरियस नावाचा बॅक्टेरिया आहे, जो म्हणजे रात्री भात आपण ठेवला आणि तो सकाळी कंझ्युम केला तर बॅसिलस सिरियस नावाचं हे असू शकतं. मग असे काय काय म्हणजे थोडेसे पॉइंट्स आहेत ते आपलं नाही का रेग्युलर डेली लाईफ मध्ये होऊ शकतात ऍप्लिकेबल. मायक्रोप्लास्टिक नाही सर. नाही. फूड सेफ्टी आणि फूड सिक्युरिटी मध्ये काय फरक आहे? फूड सिक्युरिटी म्हणजे फूड सेफ्टी म्हणजे की त्या फूडशी नाही सांगते. फ्रीजचं टेम्परेचर किती असतं? किती असायला पाहिजे? सॉरी सर, नाही सांगते. कोल्ड स्टोरेज जे म्हणतो, कोल्ड स्टोरेज किंवा डीप फ्रीज, त्याचं टेम्परेचर सांगतो किती असायला पाहिजे? हे सगळं तुम्ही ऍग्री झालात ना? हो सर. टेम्परेचरची रेंज तुम्हाला माहिती आहे. रेंज सांगा. ठीक आहे, एक्झॅक्ट जर नाही सांगता तर रेंज तरी सांगता येईल तुम्हाला. -10 to 12 डिग्री सेल्सिअस. कशाचं? कोल्ड स्टोरेजचं. ओके. आणि आपल्या नॉर्मल फ्रीजचं? -15 to -16. नॉर्मल फ्रीजचं टेम्परेचर एकदा चेक करा. येस सर. लेबलवरती कोणते कंटेंट महत्वाचे आहेत? फूड आर्टिकलचं लेबल तुम्ही बघता. येस सर. कोणते कंटेंट महत्वाचे आहेत? नेम ऑफ द ब्रँड, नेट क्वांटिटी, and then date of manufacturing, date of expiry, and ingredients, list of ingredients. ओके. लिस्ट ऑफ इन्ग्रेडियंट कसे असतात, म्हणजे त्यांचं अरेंजमेंट कसं असायला पाहिजे? सर्वात जास्त क्वांटिटी असलेले इन्ग्रेडियंट सगळ्यात पहिले, त्यानुसार म्हणजे क्वांटिटीनुसार इन्ग्रेडियंटची अरेंजमेंट. व्हेज लोगो, नॉन व्हेज लोगो माहिती आहे का तुम्हाला? येस सर. व्हेज लोगो ग्रीन कलरचा असतो आणि नॉन व्हेज लोगो रेड कलरचा असतो. ओके. येस. ऑब्जेक्टिव्ह सांगा बरं. FSSAI ऍक्ट जो आहे 2006चा, त्याचं काय ऑब्जेक्टिव्ह आहे? टू प्रमोट हेल्दी फूड आणि whoever manufacture, stores or transport or distributes the फूड प्रोडक्ट्स त्यांच्या लायसन्सिंग आणि रजिस्ट्रेशन करून घ्यायचं. फक्त लायसन्स आणि रजिस्ट्रेशन असेल तर फूड सेफ्टी होईल का? अजून काय केलं पाहिजे त्याच्यामध्ये? पब्लिक हेल्थ आणि फूड सेफ्टी प्रमोट करायचे. इम्प्रूव्हमेंट नोटीस सांगा काय आहे? सॉरी सर. तुम्ही फूड ऍक्ट वाचलाय का? नाही सर अजून. अच्छा. तुम्ही रेग्युलेशन सांगता येतील का? रेग्युलेशन्स किती आहेत रेग्युलेशन्स? एखादं दुसरं रेग्युलेशन सांगता येईल का? नाव क्लिअर नका सांगा, नाव सांगा. फूड सेफ्टीचे का?
फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया हा 2006, त्याच्या अमेंडमेंट झाली 2011ला. हा काय अमेंडमेंट झाली त्याच्यामध्ये? रूल्स आणि रेग्युलेशन्स केले. रूल्स माहिती आहे का? रूल्स कधीचे आहेत? कोणत्या सालाचे आहेत रूल्स? सर ठीक आहे, त्यातला डिफरन्स सांगता येईल का, काय असतो? सॉरी सर, ते अजून वाचलेले नाही. FSSI नंबरचा किती डिजिटचा असतो? सर 14 डिजिट्सचा असतो. 14 डिजिटचा असतो. काय असतो त्याच्यामध्ये डिफरन्स सांगता येईल का? म्हणजे लायसन्सिंग स्ट्रक्चर कसं आहे ॲज पर ऍक्ट जर बघितलं तुम्ही तर कसं स्ट्रक्चर आहे? 3 टाईप्सचे असतात. सगळ्यात पहिलं बेसिक, स्टेट आणि सेंट्रलचं. बेसिकला टर्नओव्हर अप टू 12 लाख आणि स्टेटला 12 लाख टू 20 crores आणि सेंट्रलला मोर दॅन 20 crores. स्टेटचं एन्फोर्समेंट सेंट्रलचं लायसन्सचे इन्स्पेक्शन करू शकते का? सर किंवा करू शकतो. त्यांचे ऑफिसर्स आपल्या स्टेट लायसन्सचे एन्फोर्समेंट करता येईल का? काय वाटतं तुम्हाला? लॉजिकली sir. काय वाटतं? येईल सर करता. अच्छा, बरं. कशासाठी, म्हणजे काय तसे पाहिजे का प्रोव्हिजन? हो सर. काय होईल त्याच्यामध्ये? जे स्टेट आणि सेंट्रलचे दोन्ही पण कोऑर्डिनेशन राहील. बरं. काही स्पेसिफिक कॅटेगरी आहेत त्यांना फक्त सेंट्रल लायसन्स लागतं. तुम्हाला सांगता येईल का त्या कोणत्या कॅटेगरी आहेत? ई कॉमर्स. ओके, गुड. अजून? तेवढंच. हाय रिस्क फूड काय असतं? हाय रिस्क फूड सॉरी सर. रिसेंटली वॉटरच्या रिलेटेड एक न्यूज आली होती FSSAच्या संदर्भात. तुम्ही वाचली का ती? काय आठवत आहे का तुम्हाला? हो सर, पॅकेज ड्रिंकिंग वॉटरशी रिलेटेड होती. काय होतं ते? ते त्यांनी पॅकेज वॉटर हाय रिस्क कॅटेगरीत हे केले. अच्छा, मग आधी कोणते फूड होते त्याच्यामध्ये? नाही. अच्छा, हाय रिस्क फूड तुम्हाला माहिती पाहिजे. हो ठीक. कंपाऊंडिंग काय असतं? ऍक्ट तुम्ही अजून वाचला नाही का? वाचला नाहीये सर. अच्छा, बर, ठीक आहे. सबस्टँडर्ड म्हणजे काय? सबस्टँडर्ड सांगा, तुम्हाला जे वाटते ते सांगा. काय लॉजिकली काय सांगता येईल का तुम्हाला सबस्टँडर्ड? नाही सर. मिसलिडिंग ऍडव्हर्टाइजमेंट. मिसलिडिंग ऍडव्हर्टाइज म्हणजे जे फॉल्स इन्फॉर्मेशन ओके, कन्झ्युमर पर्यंत पोहोचवतात. मग काय त्याची तरतूद आहे का काय कायद्यामध्ये त्याच्याबद्दल? हो सर आहे. किती आहे तरतूद? काय दंड आहे का शिक्षा आहे? सर आता आठवत नाहीये ते. बरं. फोस्टॅग बद्दल काय माहिती? फोस्टॅग, FOSTAC, फोस्टॅग. हो सर. तर हॉटेलमध्ये काम करणारे जे वर्कर असतात त्यांना ट्रेनिंग कंपल्सरी असलं पाहिजे का? येस सर. किंवा त्यांनी काय काय प्रिकॉशनरी मेजर्स घेतले पाहिजेत, काय सांगता येईल का तुम्हाला? येस सर. ठीक आहे, तुम्ही जनरल सांगा काय. हायजीन कसं आता एन्श्युअर कसं हायजीन त्यांना ठेवलं पाहिजे? येस सर. पण मग काय कसं ठेवलं पाहिजे? कशा स्वरूपात ठेवलं पाहिजे? क्लीनलीनेस वगैरे, हँड्स वगैरे वॉश करायचे किंवा ग्लोव्ज यूज करायचे, हेअर कॅप्स यूज करायच्या, हे बेसिक. अच्छा,
ऍप्रॉन घालायला पाहिजे कधी. येस सर, ॲप्रॉन घालायला पाहिजे. अच्छा. हेअर नेट काय घातलं पाहिजे? हेअर्स फूडमध्ये जाऊन नाहीत म्हणून हेअर बरं. पण ते कंपल्सरी आहे का घालणं? असावं सर घालणं कंपल्सरी. आहे का? सध्या नाही आहे असं वाटतं. ती सेंट्रल लायसन्सला किती फी असते एका वर्षाला? 2,000 to 7,500. ओके, एकदा चेक करून घ्या तुम्ही. ओके. ठीक आहे सर, तुम्ही घ्या. इंटरनॅशनल स्टँडर्ड कुठले आहेत फूड सेफ्टीसाठी? कोडेक्स ऐकले का तुम्ही? हो सर. ते भारतात लागू होतात? हो सर. अच्छा, म्हणजे ते लागू आहेत की मग आपला FSI ऍक्ट लागू? सर FSSAI ऍक्ट लागू आहे. मग ते लागू नाही आहेत कोडेक्स? आहेत सर. दोन्ही कसे लागू आहेत? 1986 ला कोडेक्स स्थापन झाले. ओके. कोणी स्थापन केलं कोडेक्स? कोडेक्स ही बॉडी कशी तयार झाली? सॉरी सर. HACCP काय असते? HACCP हजार्ड अनालिसिस क्रिटिकल कंट्रोल पॉइंट. कशासाठी आहे ती? कंपाऊंडिंगला किती मॅक्सिमम पेनल्टी करता येईल? सर ते वाचलेले नाही अजून. अच्छा. रेग्युलेशन्स किती आहेत? रिसेंटली कोणतं नवीन आलंय का काय सांगता येईल? नाही सर. स्कूलच्या संबंधित काय नवीन आले? नाही सर. ॲलर्जन काय असतं? ॲलर्जन असे कंपाऊंड्स असतात फूड मधले ज्या विच कॉज ॲलर्जी अँड जे नॉट सुटेबल फॉर ह्युमन बॉडी. ते डिक्लेअर केले पाहिजेत का हो. लेबलवर? हो. कंपल्सरी आहे का ते? येस सर. अच्छा. येस. ठीक आहे. थँक्यू सर.